हॅलो ऑल. सो आज आपण नवीन चॅप्टर सुरू करतो, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि हा चॅप्टर 12th तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये पाहायला मिळेल. जर आपण बघितलं तर हा चॅप्टरचा खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे, कारण की MST CETमध्ये या चॅप्टरला जवळपास जर आपण बघितलं 8% वेटेज आहे इन MST CET. 8% वेटेज आहे MST CETमध्ये, है ना. अँड जर मी बोर्ड्स बोललो तर बोर्ड्समध्ये जवळपास 7 मार्क्स आउट ऑफ 80, 7 मार्क्स आउट ऑफ 80 या चॅप्टरवर विचारले जातात इन जनरल. म्हणजे हे मागच्या काही प्रिव्हियस इयर्समध्ये आपण बघू शकतो की असाच काहीतरी ट्रेंड आहे की 7 मार्क्स आउट ऑफ 80 आणि 8% मीन्स दॅट इज अगेन 8 मार्क्स. ठीक आहे, 8 मार्क्स आपल्या CETच्या 100 मार्कांपैकी हा चॅप्टर आपल्याला मिळवून देऊ शकतो. खूपच म्हणजे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. 8 मार्क तुम्हाला इथून इथे पोहोचू शकतात. म्हणजे जवळपास जर तुम्हाला कुठेतरी कॉलेजेसची रँक बघितली तर तुम्ही 3-4 रँक्सने अपग्रेड होऊ शकता फक्त 8 मार्कांनी, है ना. फक्त 8 मार्क एवढा जादू करू शकतो. ठीक आहे. इवन जर तुम्ही JEE मेन्सचा पॅटर्न बघितलं तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये ॲज सच ते ओव्हरऑल विचारतात, पण या चॅप्टरवर एखादा क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आता बघा, या चॅप्टरमध्ये ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यात 3 कंटेंट्स आहेत, 3 सब टॉपिक आहेत. बघा कोणता कोणता आहे. पहिला टॉपिक आहे दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, है ना. हा पहिला टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्ही या चॅप्टरमध्ये शिकता प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलमध्ये काय असेल की एखाद्या ट्रायंगलचे अँगल आणि साईड्स कसे रिलेटेड आहेत बाय ट्रिग्नोमेट्री, ते आपण या चॅप्टरमध्ये शिकतो. याच्यात साईन रूल, कोसाईन रूल अशा वेगवेगळ्या गोष्टी, थेरम्स आहेत. आणि मोस्टली या थेरम्सवर बोर्ड्समध्ये एखादा क्वेश्चन असतोच. आणि थर्ड जो टॉपिक आहे दॅट इज ITF, ज्याला आपण म्हणू शकतो इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, है ना. असे 3 सब टॉपिक आहेत आणि त्याच्यामुळे याला एवढं वेटेज आलेलं आहे. 8%चं वेटेज आलं आहे MST CETमध्ये. आणि इवन जर तुम्ही बोर्ड्समध्ये बघितलं तर 7 मार्क्स, म्हणजे 8 मार्क्समध्ये समजा बघा, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगलवर समजा मी म्हटलं की एक थेरम जरी आला माझा, है ना, एक थेरम आला, याच्यावर एक न्यूमरिकल आलं, न्यूमरिकल जर आलं, आणि याच्यामधून जर समजा मी म्हटलं एक MCQ आला ॲज पर बोर्ड पॅटर्न, तर बघा अशा प्रकारे ते डिव्हिजन होऊ शकतं 7 मार्कांचं. MCQ नंतर थेरम आणि एक न्यूमरिकल. ठीक आहे. सो अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीमुळे हा चॅप्टर 11-12मध्ये आपला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता एक इन नॉर्मल वेज जरी आपण म्हटलं की एक इंटिग्रल कॅल्क्युलस जेव्हा आपण शिकतो इंजिनिअरिंगमध्ये, है ना, त्यावेळी आपल्याला या चॅप्टरचा अजून इम्पॉर्टन्स वाढत जातं, है ना. जेव्हा आपण इंटिग्रल कॅल्क्युलस मध्ये थोडं डीपमध्ये जातो तेव्हा ह्या चॅप्टर खूप इम्पॉर्टंट होत जातात स्टेप बाय स्टेप. आता बघा, जर मी म्हटलं हा चॅप्टर जो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, याचा बेस कुठून येतो आहे, तर याचा बेस 11th आणि 12thमधून येतो. दॅट इज ट्रिग्नोमेट्री 1 अँड ट्रिग्नोमेट्री 2. अगेन बोथ इम्पॉर्टंट चॅप्टर्स. त्यात तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जे आहेत आपले साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, है ना. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, 6 भाऊ आहेत आपले, है ना. 6 पांडव झालेत आपल्या स्टोरीमध्ये. सो या पांडवांची स्टोरी आपण बघतोय ओव्हरऑल, है ना. सो 11thमध्ये काय झालं आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, आपल्याला माहीत असलं पाहिजे की कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह आहे, कोणता निगेटिव्ह आहे. नंतर आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे ट्रिग्नोमेट्री 1मध्ये आपण बघितलं होतं की अलाइड अँगल्स, है ना. म्हणजे लेट्स से काही फॉर्म्युले आहेत, साइन ऑफ पाय मायनस थिटा, साइन ऑफ पाय प्लस थिटा, बेसिक फॉर्म्युलेज आहेत. हे आपण ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2च्या लेक्चर्समध्ये इन डीप कवर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला इनकेस आत्ता पण आठवत नसेल की हे काय हे तुम्ही आपण आपल्या लेक्चर्समध्ये ट्रिग्नोमेट्री 1 आणि ट्रिग्नोमेट्री 2च्या लेक्चर्समध्ये इन डीप आपण हे बघू शकता, है ना. आता आपण डिरेक्टली मूव ऑन होऊ चॅप्टरवर. आणि त्याचा पहिला जो टॉपिक आहे दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके. इन जनरल आपण म्हणजे जवळपास मागच्या
4-5-6 वर्षात आपण एक रिअल व्हॅल्यूड इक्वेशन्सशी डील करतो आहे. म्हणजे इवन जर तुम्ही आपण आपल्या मॅथ्सची जर्नी सुरू केली तर आपण असं म्हणत होतो की x+2 = 0, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, दॅट इज अगेन x = -2, है ना. असंच काहीतरी आपली मॅथ्सची जर्नी सुरू झाली आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की 5x + 15 = 0, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, अशी सुरू झाली आहे जर्नी. आणि एक्सची व्हॅल्यू किती येईल? -3. तर बेसिक गोष्टी आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये नवीन काहीतरी येणार आहे. दॅट इज जेव्हा जेव्हा माझा हा इकडे x दिसतो आहे ना, x+2 = 0, 5x + 15 = 0, ह्या एक्सच्या ठिकाणी जेव्हा जेव्हा माझा एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येईल, कोणताही एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आयदर इट कॅन बी साइन, आयदर इट कॅन बी कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक, या 6पैकी कोणताही जेव्हा माझा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या इक्वेशन्समध्ये येईल, ठीक आहे, या नॉर्मल इक्वेशन्समध्ये येईल, तेव्हा आपण त्याला काय म्हणू? दॅट विल बी कॉल्ड ॲज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. म्हणजे याला आपण डिफाईन असं करू शकतो की एनी इक्वेशन, है ना, एनी इक्वेशन विच हॅज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲज व्हेरिएबल और अननोन. हा एक्स नेहमी अननोन असतो अँड देन ॲट द एंड वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ठीक आहे. सो एनी इक्वेशन विच हॅज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ॲज अ व्हेरिएबल इज कॉल्ड अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ठीक आहे. जर एकदम सिंपल भाषेत समजा म्हटलं की भैया ये एक इक्वेशन है, sin θ + 2 = 0. दिस इज वन इक्वेशन. sin θ + 2 = 0, है ना. आता आपण बघूया की खरंच हे जे मी इक्वेशन लिहिलं, इज दिस व्हॅलिड ऑर नॉट? व्हॅलिड आहे का इक्वेशन? इथे मी लिहू शकतो x+2 = 0, एक्सच्या व्हॅल्यू मला येतील, है ना, इथे पण व्हॅल्यू आली. पण या इक्वेशनमध्ये इन दिस केस sin θ + 2 = 0, इज दिस इक्वेशन व्हॅलिड? अँड हे आपल्याला कसं कळतं? अगेन याच्यासाठी आपल्याला जावं लागतं ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 मध्ये, ना. म्हणजे अशा प्रकारे ते इंटर रिलेटेड आहेत चॅप्टर्स आपल्या मॅथमॅटिक्सचे. आता हे इक्वेशन व्हॅलिड आहे की नाही हे कसं चेक करणार? याच्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे कोणतंही एक फंक्शन आहे, कोणतंही एक फंक्शन, है ना. जरी म्हटलं एक f(x) नावाचं एक फंक्शन आहे, दॅट इज अगेन त्याची व्हॅल्यू आहे 1/x. असे बरेच सारे फंक्शन्स आहेत, है ना. सो एक्सपोनेन्शियल फंक्शन झाला, है ना, स्क्वेअर रूट फंक्शन, असे मॉड्युलस फंक्शन, असे वेगवेगळे फंक्शनचे टाईप्स. सो या फंक्शनचे डोमेन आणि रेंज. डोमेन काय असतं? व्हॉट इज डोमेन? डोमेन म्हणजे काय? एक्सची सगळी पॉसिबल व्हॅल्यू. काय म्हणतो मी बघा, एक्सची सगळी पॉसिबल व्हॅल्यू विच विल गिव यू अ डिफाईन्ड f(x), है ना. म्हणजे एक्सची अशी सगळी व्हॅल्यू जे पॉसिबल आहे, जे जाऊ शकते, है ना. म्हणजे समजा म्हटलं की एक माझा डिझेल इंजिन आहे, डिझेल इंजिन आहे आणि डिझेल इंजिनची कार आहे, तर मी त्याच्यात पेट्रोल टाकू शकतो का? नाही ना. डिझेल इंजिनच्या कारमध्ये जसं मी पेट्रोल टाकू शकत नाही. डिझेल इंजिनचं डोमेन काय झालं मग? डिझेल ओनली. पेट्रोल जाईल का त्याच्यात? नाही. पेट्रोलने गाडी चालेल का? नाही. तसंच तुम्ही कन्सेप्च्युअली तसंच म्हणू शकता की f(x) हे एक इंजिन आहे. इथे आपल्याला x असाच द्यावा लागतो सो दॅट f(x) ची गाडी चालेल, है ना. डिफाईन्ड झाला पाहिजे f(x), डिफाईन्ड झाला पाहिजे. अनडिफाईन्ड म्हणजे काय? तो इन्फानाईट नाही झाला पाहिजे, तो -∞ला नाही गेला पाहिजे, तो 1/0 नाही झाला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. जेव्हा फंक्शन डिफाईंडच होत नाही, जेव्हा माझी गाडी चालतच नाही आहे, ते सगळं पेट्रोल, ते सगळं माझं इनपुट आहे, ते मला टाळायचं आहे, है ना. समजा मी म्हणतोय की एक पेट्रोल इंजिन आहे, तर त्याच्यात मला पेट्रोलच टाकावं लागेल. जरी म्हणतोय की माझा इलेक्ट्रिक फॅन आहे, तो सोलारवर चालेल का? नाही. त्यासाठी मला इलेक्ट्रिसिटीच द्यावं लागेल. डोमेन, दॅट इज डोमेन. मला तिथे डोमेन काय वापरायचं आहे? इलेक्ट्रिसिटी. मला त्या पेट्रोल इंजिनमध्ये डोमेन काय वापरायचं आहे? पेट्रोल. मला डिझेल इंजिनमध्ये डोमेन काय वापरायचं आहे? डिझेल. कारण की हे सोडून दुसरं काही मी टाकलं तर माझं इंजिनच सुरू होणार नाही. त्याच प्रकारे इकडे माझा f(x)चा इंजिन सुरू झाला पाहिजे, f(x)चा फंक्शन डिफाईन झाला पाहिजे. अशा सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x म्हणजेच माझा काय होतो? डोमेन, है ना. अशा सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x म्हणजेच माझा काय होतो? डोमेन. डोमेन म्हणजे काय? ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ x. आता इन दिस सिनारिओ जर आपल्याला f(x) ची गाडी चालवायची तर x सगळ्या व्हॅल्यूज घेऊ शकतो, सगळ्या ऑल रिअल व्हॅल्यूज, निगेटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह इंटिजर्स, रॅशनल नंबर सगळे घेऊ शकतो.
पण जर तुम्ही बघितलं एक गोष्ट नाही होऊ शकत, आणि त्या गोष्टीला माझा एफ ऑफ एक्स डिफाईनच होत नाही, है ना, डिफाईनच होत नाही. आणि ती व्हॅल्यू कोणती आहे? ॲट एक्स इज इक्वल टू 0. जर एक्स इज इक्वल टू 0 मी घेतलं, फॉर एक्स इज इक्वल टू 0 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x मध्ये जर मी म्हटलं एक्स इज इक्वल टू 0 साठी हा फंक्शन डिफाईंड आहे का? हा फंक्शन डिफाईंड येईल का? नाही ना, याची गाडी बंद पडेल एक्स इज इक्वल टू 0ला, है ना, डिफाईंडच होणार नाही फंक्शन, है ना. म्हणून या फंक्शनचं डोमेन काय असेल? या फंक्शनचं डोमेन असेल ऑल रिअल व्हॅल्यूज. सगळ्या चालतील, मला बाबा कोणतंही दे, सगळं चालेल. फक्त काय चालणार नाही? फक्त 0 चालणार नाही. बाकी सगळंच चालेल, फक्त 0 चालणार नाही. 0 टाकलं की गाडी बंद, है ना. 1/x नॉट डिफाईंड. ठीक आहे, ओके. आता याची समजा मी रेंज म्हटलं, बघा डोमेन म्हणजे काय? ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स. रेंज म्हणजे काय? ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स, है ना, ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आता समजा मी म्हटलं की माझ्या डिझेल इंजिनमध्ये मी 2 लिटर डिझेल टाकलं आणि त्याच्याने जवळपास एक 40 किलोमीटर माझी गाडी जाते, है ना. सो मॅक्सिमम पॉसिबल व्हॅल्यू किती आहे? 40 किलोमीटर जाईल. मिनिमम किती जाईल? 0 किलोमीटर. म्हणजे मी गाडी चालूच नाही केली, दॅट इज मिनिमम. सो 0 to 40, 40च्या वर जाईल का? नाही. सो ही रेंज झाली त्याची किती? 0 to 40. 40च्या वर जाईल का? नाही. 0पेक्षा कमी होईल का? नाही. सो 0 to 40 माझ्या ज्या कारची आहे ती काय माझ्या रेंज आहे. म्हणजे इथपर्यंत जाईल, त्याच्या पलीकडे जाईल का? नाही. पण आता इकडे बघा, इन दिस केस या फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1/x मध्ये रेंज कसं आपण काढूया? मला सांगा, या फंक्शनमध्ये सगळ्याच मी व्हॅल्यूज पुट करू शकतो एक्सच्या, है ना. फक्त एक्स इज इक्वल टू 0 तर मी काढूनच टाकला आहे, त्याच्यामुळे रेंज इन्फायनाईट येणारच नाही, कारण की मी 0 काढूनच टाकला आहे. आता या फंक्शनमध्ये मी बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करू शकतो का? म्हणजे इवन मी मॅक्सिमम मायनस व्हॅल्यू पुट करू शकतो, मिनिमम मायनस व्हॅल्यू पुट करू शकतो, मॅक्सिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करू शकतो, मिनिमम पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट करू शकतो. पण ह्या सगळं पुट केल्यानंतर पण कधीतरी माझ्या ह्या एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू 0 येईल का? हा माझा प्रश्न आहे. एफ ऑफ एक्स माझा 0 येईल का? कधी येईल का? कधी 0 नाही येणार. का नाही येणार? कारण की एफ ऑफ एक्स माझा 0 घेण्यासाठी मला एक्स काय द्यावं लागेल? एक्स द्यावं लागेल मला इन्फायनाईट, आणि एक्स इन्फायनाईट तर डोमेनमध्येच नाही आहे. एक्स इन्फायनाईट डोमेनमध्येच नाही आहे, नॉट डिफाईन्ड व्हॅल्यू आहे. जर नॉट डिफाईन्ड मी डोमेनमध्ये घेऊ शकतो का? नाही. त्याच्यामुळे रेंज 0 येईल का? कधी नाही. त्याच्यामुळे या फंक्शनसाठी रेंज काय? ऑल आर, सगळे चालतील, फक्त काय नाही येणार? 0 कधीच येणार नाही. सो ठीक आहे. सो अशा प्रकारे डोमेन आणि रेंजचा फंडा असतो. आता आपला जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे त्यात आपल्याला माहीत असलं पाहिजे की साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0 कधीच चालणार नाही. साइन थिटा प्लस 2 इज इक्वल टू 0 कधीच चालणार नाही. का चालणार नाही? कारण की साइन थिटा इज इक्वल टू किती होईल? तो -2. आणि मला सांगा, साइन जो आहे, साइन फंक्शन, त्याची रेंज किती आहे रे? रेंज -1 to 1 आहे, है ना. रेंज किती आहे? -1 to 1 आहे. त्याच्यामुळे तो काहीही करून, इथे थिटा काहीही टाकला मी तरी तो -2 व्हॅल्यू प्रोड्यूस करू शकतो का? नाही करू शकत. त्याला तुम्ही थिटा काहीही द्या तरी तो -2 प्रोड्यूस करू शकतो का? अजिबात नाही, है ना. त्याच्यामुळे हे इक्वेशन काय? दिस इज नॉट व्हॅल्यू, दिस इज फॉल्स इक्वेशन. ठीक आहे, दिस इज फॉल्स इक्वेशन. आता बघा, जर मी म्हटलं साइन थिटा इज इक्वल टू 0, दिस इज वन ऑफ द इक्वेशन. साइन थिटा इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन. ठीक आहे, साइन थिटा इज इक्वल टू 0. कधी कधी 0 असतो रे. साइन थिटा 0 कधी कधी असतो. है ना. आपले जे ट्रिग्नोमेट्रीचे लेक्चर्स आहेत त्याच्यानुसार कसं काढतो आपण? एक युनिट सर्कल घेतो, है ना. एक युनिट सर्कल घेतो. त्याच्यानंतर इकडे आपण काय बघतो? हा कोऑर्डिनेट काय असेल? 1,0. हा काय असेल? 0,1. हा काय असेल? -1,0. आणि हा काय असेल? 0,-1. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? माझा
कॉस आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे काय साईन. सो कॉस 0 किती 1, साईन 0 किती 0. ठीक आहे, आपल्याला 0 तर मिळाला. बाकी जास्त एक लक्षात ठेवायची, कॉस 90 0, साईन 91, कॉस 180 -1, साईन 90 0, साईन 180 0, नंतर कॉस 270 0, साईन 270 -1. ठीक आहे, आता साईन थिटा इज इक्वल टू 0 साठी मला थिटाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा ट्रिग्नोमेट्री इक्वेशनमध्ये मी काय करतो आहे, मी नॉर्मल इक्वेशनमध्ये काय करायचो की मी एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचो ना, है ना. एक्सच्या जे काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत ते मी फाइंड आउट करायचो. आता इथे काय करतो मी, थिटाच्या जे काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत ते मी फाइंड आउट करतो इन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनमध्ये मी काय करतो, थिटाच्या ऑल पॉसिबल व्हॅल्यूज मी फाइंड आउट करतो. ठीक आहे, चला बघूया. साईन थिटा इज इक्वल टू 0. थिटा काय काय येईल रे, बघा साईन थिटा 0 कधी कधी आहे, इथे 0 आहे, इथे पण 0 आहे, म्हणजेच 0 डिग्रीला 0 आहे, है ना. नंतर 180ला पण 0 आहे. अजून कधी 0 येईल, अजून 0 कधी येईल, 360ला 0 येईल, नंतर 540ला 0 येईल, नंतर 720ला 0 येईल. अशा खूप साऱ्या व्हॅल्यूजला थिटा काय येईल, साईन थिटा काय येईल, 0 येईल, है ना. आता बघा हळूहळू आपण सोल्युशनकडे येतो. आधी जे आपण अल्जेब्रिक इक्वेशन होते त्याच्यात एक्सच्या व्हॅल्यूज काय होत्या रे, फायनाईट होत्या, है ना. पॉसिबल व्हॅल्यूज काय होत्या, फायनाईट होत्या. म्हणजे इवन जर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन जरी घेतलं, त्याच्या मॅक्सिमम सोल्युशन किती येतील 2. क्युबिक इक्वेशन घेतलं त्याच्या मॅक्सिमम सोल्युशन किती येतील 3, है ना. त्याच्या वर येईल का, जेवढा ऑर्डर आहे तेवढंच येईल ना, जेवढं ऑर्डर आहे तेवढंच येईल. ठीक आहे. सो इन दिस केस थिटाच्या माझ्या व्हॅल्यूज काहीतरी फायनाईट आहेत का, नाहीत. बऱ्याच साऱ्या व्हॅल्यूज येतात, है ना, बऱ्याच साऱ्या व्हॅल्यूज येतात. आणि हे सगळ्या व्हॅल्यूज थिटाच्या हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात, है ना. सगळ्या व्हॅल्यूज जे आहेत थिटाच्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. ठीक आहे, ओके. आता बघा थिटाच्या ह्या सगळ्या व्हॅल्यूज हे जे इक्वेशन आहे साईन थिटा इज इक्वल टू 0 हे सॅटिस्फाय करतात, है ना. नाव आपण काय केलं मग या चॅप्टरमध्ये, आपण हे जे सोल्युशन्स आहेत त्यांना 2 टाईपमध्ये डिवाईड करून टाकलं. की आपण म्हटलं की चलो बट्टा आपल्याला माहीत असलं पाहिजे की वेगवेगळ्या टाईपचे सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण की थिटा खूप सारे आहेत, है ना. मग पुढच्याला सांगायचं कसं तुला, अच्छा त्याने म्हटलं की मला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन दे, मग आपण त्याला काय म्हणू, कोणतं पाहिजे, प्रिन्सिपल पाहिजे की जनरल पाहिजे. अशा 2 टाईपमध्ये आपण डिवाईड केलेले आहेत ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचे सोल्युशन. कोणता टाईप आहे, एक आहे टाईप ए दॅट विल बी कॉल्ड ॲज प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे. आणि दुसरा एक टाईप बी दॅट इज कॉल्ड ॲज जनरल सोल्युशन. तुम्ही म्हणाल की सर या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, तुम्ही सांगितलं बरोबर आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन, पण याच्यात डिफरन्स काय. बघा डिफरन्स कम्स इन द व्हॅल्यूज ऑफ थिटा, इंटरवल आपण किती देतो. ठीक आहे. फॉर प्रिन्सिपल सोल्युशन नेहमी लक्षात ठेवायचं, फॉर प्रिन्सिपल सोल्युशन आपण एक फुल रोटेशनमधले जेवढे पॉसिबल अँगल्स आहेत ते घेतो. म्हणजेच इन दिस केस अपन काय करते हैं भैया, इधर से शुरू करेंगे 0 से और 360 तक जाएंगे, 0 से शुरू करेंगे और 360 तक जाएंगे, और उसमें जो भी पॉसिबल वैल्यूज़ है थीटा की, वो थीटा की वैल्यूज़ है प्रिंसिपल सोल्यूशन, त्या काय आहेत वैल्यूज प्रिंसिपल सोल्यूशन आहेत. बघा नाव आपण काय करतो या प्रिंसिपल सोल्यूशनमध्ये थीटा जो आहे माझा तो थीटा काय करतो 2 पाय ते 0. आपण थीटा काय करतो याच्यात, थीटा आपण करतो 0 पासून 2 पायपर्यंत जेवढं काही पॉसिबल आहे ते सगळे व्हॅल्यूज आपण घेतो. पण याच्यात खूप महत्त्वाची एक गोष्ट नेहमी जे मुलं मिस्टेक करतात दॅट इज थीटा जो आहे हा नेहमी 2 पायपेक्षा कमी, नॉट इक्वल टू 2 पाय, 2 पायपेक्षा कमी आणि 0 पेक्षा जास्त ऑर इक्वल टू 0 असा घेतोय. म्हणजे मी 0 पासून सुरू करतोय, येतोय फिरून, पण 2 पायला मी टच करत नाही आहे, कारण की 0ला आणि 2 पायला सोल्युशन सेम असतं. माझं फुल रोटेशनचं 0ला आलेलं आहे सोल्युशन, 2 पायला घेण्याची गरज नाही. म्हणून मी थीटा काय करतोय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, स्ट्रिक्टली लेस दॅन 2 पाय. किंवा याला असं पण तुम्ही बघा असं लिहू शकता, थीटा बिलॉंग्स टू 0 इन्क्लुडेड 2 पाय नॉट इन्क्लुडेड इन बिटवीन 0 to 2 पाय. दिस इज द प्रिन्सिपल सोल्युशन, है ना. एकदम पटकन झाली ही गोष्ट. थीटा बिलॉंग्स टू
0 to 2 पाय. ठीक आहे, हे काय असतं आपलं, हे असतं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. ठीक आहे, म्हणजेच जर मी मागचं एक्झाम्पल बघितलं, थिटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय काय आहेत बघा, 0, 180, 360, 540, 720 आणि ब्ला 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 खूप सारे व्हॅल्यूज आहेत. मग यातलं प्रिन्सिपल सोल्युशन कोणतं, कुठून कुठपर्यंत म्हटलं मी, 0 ते 2 पाय. 2 पाय म्हणजे किती, 360 डिग्री है ना. 2 पाय म्हणजे किती, 360 डिग्री. सो 360 डिग्री इन्क्लूड करायचं आहे का रे आपल्याला, बघा 360 डिग्री इन्क्लूड करायचं आहे का, नाही करायचं आहे. सो सोल्युशन काय येईल माझं, 0 डिग्री येईल अँड 180 डिग्री. सो आपण असं लिहू शकतो इकडे एक्झाम्पलमध्ये, फॉर साइन थिटा इज इक्वल टू 0. प्रिन्सिपल सोल्युशन काय काय असतील, थिटा इज इक्वल टू 0ला आहे 0, 180 म्हणजे काय पाय, ओनली दीज टू, बिकॉज 0 इज अगेन ग्रेटर ऑर इक्वल टू 0 अँड लेस दॅन 2 पाय, and pi is again greater than or equal to 0 and less than 2 pi. Therefore 0 आणि 2 पाय हे माझे दोन काय झाले, प्रिन्सिपल सोल्युशन झाले. बघा खूप इम्पॉर्टंट आहे, 0 आणि पाय काय झाला माझा, प्रिन्सिपल सोल्युशन झाला. कसं काय झालं, कळालं का, कळालं है ना. ओके, आता बघूया आता आपण कसं वेगवेगळे व्हॅल्यूजसाठी आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढतो हे आपण बघूया. बघा जरी म्हटलं की एक इक्वेशन आहे माझ्याकडे, 2 sin थिटा मायनस √3 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन, किंवा या 2 sin थिटा मायनस √3 इज इक्वल टू 0. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती येईल रे, साइन थिटा किती येईल, साइन थिटा येईल √3/2 बरोबर. साइन थिटा किती येईल, √3/2. ओके, आता बघा RHSला माझी जी व्हॅल्यू आहे दॅट इज √3/2. √3/2 इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. मग याच्यासाठी आपला फंडा काय, प्रिन्सिपल सोल्युशन. बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन, किंवा असं लिहू शकता फॉर द फॉलोइंग TE, दैट इज ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, है ना. अभी देखो साइन थीटा इज इक्वल टू किती आला, √3/2 आ गया है ना. पॉसिबल आहे का, पहिले बघायचं पॉसिबल आहे का व्हॅल्यू √3/2 साईनची. हो हो पॉसिबल आहे, त्याच्या रेंजमध्ये आहे, -1 to 1च्या मध्ये आहे, त्याच्यामुळे पॉसिबल आहे. आता मला 1 फुल रोटेशनमध्ये म्हणजे 0 to 2 पायच्या मध्ये किती पॉसिबल व्हॅल्यूज आहेत थिटाच्या विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन हे आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की साइन थिटा फुल रोटेशनमध्ये पूर्ण चारही क्वाड्रंट्समध्ये कधी कधी पॉझिटिव्ह आहे, कारण की राईट RHSला कोणती व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो बघा जर मी असं बघितलं कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे साइन, कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह आहे ऑब्वियसली, फर्स्टमध्ये सगळेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय आहेत माझे पॉझिटिव्ह आहेत. सेकंडमध्ये पॉझिटिव्ह आहे का, हो. आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलं होतं की y म्हणजे माझा काय साइन, फर्स्ट आणि सेकंडसाठी y ॲक्सिस माझी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे फर्स्ट आणि सेकंडमध्ये माझा साइन काय असेल, पॉझिटिव्ह असेल. आता बघा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये थिटाची व्हॅल्यू किती घेऊ मी, √3/2 आलं पाहिजे, 60 डिग्री है ना. फॉर थिटा इज इक्वल टू 60 म्हणजे किती, π/3 रेडियन. सो फॉर थिटा इज इक्वल टू π/3 रेडियन, साइन थिटा विल बी √3/2 बरोबर. दिस इज फॉर इन फर्स्ट क्वाड्रंट, हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. ही कहाणी कोणाची आहे, फर्स्ट क्वाड्रंटची आहे. आता सेकंड क्वाड्रंटची कहाणी बघा. इन सेकंड क्वाड्रंट, आता सेकंड क्वाड्रंटमधला मला अँगल पाहिजे, सेकंड क्वाड्रंटमधला अँगल पाहिजे. आता मी सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जम्प करू आणि मी कोणता अलाइड अँगल फॉर्म्युला वापरू सो दॅट तो मला सेकंड क्वाड्रंटमध्ये घेऊन जाईल. आपल्याला एक अलाइड अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे, कोणता आहे रे, साइन ऑफ पाय मायनस है ना थिटा आहे. तर साइन ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे साइन थिटा असतो का, हो सर असतो बरोबर आहे. साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू किती असतो, साइन थिटा. का, कारण की सेकंड क्वाड्रंटमध्ये माझा साइन काय असेल, नेहमी पॉझिटिव्ह. सो साइन ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा.
RHSला √3/2 आहे, थिटा इज इक्वल टू π/3 व्हॅल्यू सॅटिस्फाय करत आहे त्याच्यामुळं. देअरफॉर साइन ऑफ पाय मायनस थिटा मी समजा π/3 पुट केला तर किती येईल रे, पाय मायनस π/3 म्हणजेच किती येईल ते इज इक्वल टू साइन ऑफ पाय मायनस π/3 म्हणजे किती 2π/3 आणि याची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल टू किती आहे √3/2 है ना. आता बघा आपल्याकडे दोन सोल्युशन आलेत. कोणते कोणते दोन सोल्युशन आलेत, एक तर आलाय माझा हा पहिला सोल्युशन दॅट इज π/3. हा 2π पेक्षा कमी आहे का, हो कमी आहे. 0 पेक्षा जास्त आहे का, हो जास्त आहे. नंतर 2π/3 अगेन 2π पेक्षा कमी आहे, 0 पेक्षा जास्त आहे, बरोबर. त्याच्यामुळं माझं प्रिन्सिपल सोल्युशन्स आर दोन. कोणते कोणते, π/3 रेडियन अँड 2π/3 रेडियन. सो दीज टू आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स. आपण अजून एक्झाम्पल्स याचे बघणार आहोत है ना. बघा नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन आहे, साइन थिटा इज इक्वल टू -1/√2 दिलं आहे आपल्याला. याचं अगेन प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं. बघा एक्सरसाइज जर तुम्ही बघितलं 3.1 मधले जे दोन क्वेश्चन आहेत स्टार्टिंगचे ते प्रिन्सिपल सोल्युशन्सवर आहेत है ना. सो खूप खूप इझी आहे. जस्ट आपल्याला 0 to 360 थिटाच्या जे काही व्हॅल्यूज आहेत जे सॅटिस्फाय करतील इक्वेशन ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. साइन थिटा इज इक्वल टू -1/√2 आहे है ना. साइन थिटा इज इक्वल टू किती आहे -1/√2. व्हॅल्यू काय आहे मायनस आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे है ना. सो आपण सर्वात आधी हे चेक करूया, ठीक आहे. सर्वात आधी आपण काय चेक करूया की साइन थिटा माझा निगेटिव्ह कधी कधी आहे है ना. आणि साइन थिटा माझा निगेटिव्ह कधी कधी आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे का, नाही, कारण की वाय ॲक्सिस माझी पॉझिटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल का, हो इथे असेल, इथे माझा निगेटिव्ह असेल. फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल का, हो इथे पण माझा साइन काय असेल निगेटिव्ह. सो आता मला थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जम्प करायची. बघा आता आपण याला लिहूया सोल्युशन. नाव आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, बाय अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्स जे आपलं ट्रिग्नोमेट्री 1 आणि 2 मध्ये जे होतं अलाइड अँगल्स आहे ना. मग अलाइड अँगल्स मला थर्ड क्वाड्रंटमध्ये जम्प करायची. अँड मी थर्ड क्वाड्रंटमध्ये कसा जम्प करेल, बघा साइन ऑफ जरी म्हटलं पाय प्लस थिटा, आलो का मी थर्ड क्वाड्रंटमध्ये, हा पाय पूर्ण केला, थिटा थर्ड क्वाड्रंटमध्ये आलो. अजून कधी निगेटिव्ह आहे साइन, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे कसं याल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन ऑफ किती 2π मायनस थिटा. आलो का फोर्थ क्वाड्रंटमध्ये, 2π टोटल 2π मायनस थिटा. आणि या सगळ्यांच्या व्हॅल्यूज किती येतात रे, मायनस साइन थिटा. सगळ्यांच्या व्हॅल्यूज किती येतात, मायनस साइन थिटा. ठीक आहे. साइन ऑफ पाय प्लस थिटा, साइन ऑफ 2π मायनस थिटा इज इक्वल टू किती आला, मायनस साइन थिटा. आता बघा दोघांचे RHS कम्पेअर करा. इकडे मायनस साइन थिटा आहे, इकडे किती आहे 1/√2. आता असा कोणता अँगल आहे जेव्हा माझी साइनची व्हॅल्यू ही 1/√2 येते, π/4 बरोबर. when theta is equal to π/4 sin theta is equal to किती 1/√2. आता इकडे π/4 व्हॅल्यू पुट करा म्हणजे काय येईल रे, therefore sin of पाय प्लस π/4 is equal to sin of 2π मायनस π/4 इज इक्वल टू, या सगळ्यांची व्हॅल्यू किती येणार आहे माहिती आहे मला, किती येणार आहे -1/√2 येणार आहे. ठीक आहे, -1/√2 येणार आहे. देअरफॉर बघा बरं अँगल्स काय काय येतात. साइन ऑफ पाय प्लस π/4 म्हणजे किती 5π/4 इज इक्वल टू साइन ऑफ 2π मायनस π/4 म्हणजे किती साइन 7π/4 बरोबर है ना. साइन 7π/4 इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती येईल रे नेहमी -1/√2. आता जे दोन अँगल्स आहेत, पहिला अँगल जो आहे 5π/4 इज इट लेस दॅन 2π, येस ऑफकोर्स. इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, येस. नंतर 7π/4 इट इज लेस दॅन 2π, येस अगेन. and it is greater than 0, yes. So now 5π/4
अँड 7π/4, ठीक आहे, 5π/4 अँड 7π/4 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स, आर प्रिन्सिपल सोल्युशन्स, ठीक है. दीज टू विल बी द प्रिन्सिपल सोल्युशन्स फॉर दिस इक्वेशन. क्लियर आहे क्या, है ना. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की थिटा फुल रोटेशनमध्ये कधी कधी त्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करतो, त्या मला थिटाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचं आहे. 2π इन्क्लूड करायचं नाही आहे, 0ला इन्क्लूड करायचं आहे आणि मग त्याच्यानुसार मग जायचं, अलाइड अँगल्स वापरायचे आणि हे दोन अँगल्स विल बी द प्रिन्सिपल सोल्युशन. क्लियर आहे. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं कॉट थिटा इज इक्वल टू -√3, है ना. कॉट थिटा इज इक्वल टू -√3. तुम्ही म्हणाल की सर साईन कॉस टॅनचेच आपल्याला अलाइड अँगलचे फॉर्म्युले माहिती आहेत, कॉटचे म्हणजे करू शकतो माहीत, पण थोडं अवघड होईल सर. बरोबर आहे तुमचं. मग आपण एक काम करूया ना, मग यालाच आपण थोडं सिम्पल करूया. ते कसं करता येईल. कॉट थिटा इज इक्वल टू -√3, बरोबर. सो जर कॉट थिटा -√3 आहे तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती येईल रे. टॅन थिटाची व्हॅल्यू किती येईल, रेसिप्रोकल ना, म्हणजे किती येईल -1/√3. ओके, ये तो चलेगा. आता आपल्याला बघायचं की टॅन निगेटिव्ह कधी कधी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नाही, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर सगळे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. नंतर सेकंडमध्ये हां, कारण की कॉस निगेटिव्ह आणि साईन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे टॅन काय असेल, निगेटिव्ह असेल, इथे निगेटिव्ह आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये नाही, कारण की कॉस आणि साईन अगेन निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह इज पॉझिटिव्ह. फोर्थ क्वाड्रंटमध्ये हां सर इथे पण निगेटिव्ह आहे, म्हणजे सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये माझा टॅन काय निगेटिव्ह. सो वी कॅन राईट इट डाऊन की इन सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंट, in second and fourth quadrant tan theta is negative, tan theta is negative. ठीक आहे. सेकंड अँड फोर्थ क्वाड्रंटमध्ये माझा टॅन काय निगेटिव्ह आहे. सो आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं मी जम्प करू शकतो, बाय माहिती आहे कोणते अँगल्स आपल्याला, अलाइड अँगल्स, ठीक आहे, बाय अलाइड अँगल्स. सेकंड क्वाड्रंटमध्ये जा, कसं जाता येईल, टॅन ऑफ पाय मायनस थिटाने जाता येईल. हो सर, पाय मायनस थिटाने आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये पोहोचलो. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं जाता येईल, टॅन ऑफ टॅन ऑफ 2π मायनस थिटाने जाता येईल का, हो, टॅन ऑफ 2π मायनस थिटा. आणि या सगळ्यांचं आन्सर किती येईल, -tan थिटा. किती येईल, -tan थिटा. आता बघा अगेन RHSवर जा, -1/√3, इकडे किती आहे, -tan थिटा, म्हणजेच टॅन थिटा इज इक्वल टू किती, 1/√3, आणि टॅन थिटा इज इक्वल टू 1/√3 सॅटिस्फाय करणारा थिटा कोण आहे, 30 डिग्री आहे. 30 डिग्री म्हणजे किती, 30 डिग्री म्हणजे π/6. 30 डिग्री म्हणजे किती, π/6, म्हणजे थिटा इज इक्वल टू, फॉर थिटा इज इक्वल टू π/6. पुट करा बरं, काय येईल, tan of pi minus π/6 is equal to tan of 2π minus π/6 is equal to किती, याची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, -tan π/6, आणि व्हॅल्यू किती आहे, 1/√3, है ना, 1/√3. चलो आगे बढ़ते हैं, पटापट, है ना. tan ऑफ पाय मायनस π/6 म्हणजे किती, चलो पटकन 6 इकडे आला, 6 - 1 किती, 5. सो 5π/6. पटापट कैलकुलेशन करना है ना आगे बढ़ने के लिए. नंतर टॅन ऑफ हे किती येईल रे, 12 - 1 11, म्हणजे किती, 11π/6, आणि याची व्हॅल्यू किती येते, -1/√3. हा सर इथपर्यंत तर आलो. आता पुढे काय, 5π/6 आणि 11π/6 हे जे दोन आहेत, 5π/6 हा 2π पेक्षा कमी आहे का, हो आहे. 0 पेक्षा जास्त आहे का, हो आहे. 11π/6 2π पेक्षा कमी आहे का, हो आहे. 0 पेक्षा जास्त आहे का, हो, है ना. म्हणजेच प्रिन्सिपल सोल्युशन्स काय आहेत माझे, प्रिन्सिपल सोल्युशन्स आर कोणते आहेत, एक आहे 5π/6 अँड 11π/6. दीज टू आर दी प्रिन्सिपल सोल्युशन्स, है ना. अगेन आपण आता एक्सरसाइजमधले काही प्रॉब्लेम्स घेऊ, and then
वी आर गुड इनफ टू क्लोज दिस टॉपिक, दॅट इज प्रिन्सिपल सोल्युशन्स. याच्यानंतर जनरल सोल्युशन्स आहे, पटापट आपण कवर करू, पटपट सगळ्या गोष्टी होत जातील. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, टॅन थिटा इज इक्वल टू -1 आहे, टॅन थिटा इज इक्वल टू -1. अगेन प्रोसिजर इज सेम. प्रोसिजर काय म्हणतं की बाबा या RHS मध्ये निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पहिले काय बघायचं की टॅन थिटा निगेटिव्ह कधी कधी आहे ना, आणि प्रोसिजर काय म्हणते आपली की बाबा टॅन थिटा निगेटिव्ह कधी कधी आहे ना, आणि टॅन थिटा आपला कधी निगेटिव्ह आहे, टॅन थिटा इज इक्वल टू किती आहे -1. तो कधी निगेटिव्ह असेल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल निगेटिव्ह बघा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तर नाही, कारण की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माझे काय आहेत पॉझिटिव्ह आहेत है ना. त्याच्यानंतर सेकंडमध्ये असेल, आत्ताच आपण बघितलं होतं, सेकंडमध्ये असेल यस, फोर्थमध्ये असेल यस. सो सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचं आहे. पटपट घेऊया आपण, एकदम शॉर्टमध्ये हा प्रॉब्लेम निपटूया. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जाल तुम्ही, टॅन ऑफ पाय मायनस थिटा. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं जाल, फोर्थ क्वाड्रंटमध्ये इज इक्वल टू टॅन ऑफ 2 पाय मायनस थिटाने जाल, आणि या सगळ्यांचं व्हॅल्यू किती येईल, इज इक्वल टू -टॅन थिटा. आता -1 -टॅन थिटा म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 1 लॉजिकली, म्हणजे थिटा इज इक्वल टू किती π/4. नाव फॉर थिटा इज इक्वल टू π/4 बघा बरं इक्वेशन, देअरफॉर टॅन ऑफ पाय मायनस π/4 इज इक्वल टू टॅन ऑफ 2 पाय मायनस π/4 इज इक्वल टू किती -टॅन π/4, आणि त्याची व्हॅल्यू मला माहिती आहे, दॅट इज इक्वल टू अगेन -1. देअरफॉर टॅन ऑफ पाय मायनस π/4 सर किती येईल व्हॅल्यू 3 π/4. नंतर इकडे बघा टॅन ऑफ 2 पाय मायनस π/4 म्हणजे किती 7 π/4 इज इक्वल टू किती येईल ते -1. आता दोन्ही 2 पाय आणि 0च्या मधले आहेत का, हो. देअरफॉर सो लिहू आपण 3 π/4 अँड 7 π/4 आर काय म्हणेल मी, आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. आर प्रिन्सिपल सोल्युशन्स है ना. त्याच्यानंतर एक मस्त हलकासा एक MCQ घेऊया आपण CET लेवलचा प्रिन्सिपल सोल्युशनवर, अँड देन वी आर गुड. सो बघा प्रश्न आहे आपल्याकडे की फाइंड द किंवा द प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू -1/2 आर. 4 ऑप्शन्स आपल्याकडे आहे है ना. पटकन आपण सॉल्व करूया. बघा साइन थिटा इज इक्वल टू -1/2. सर्वात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की मायनस कधी असतो साइन, कधी असतो रे मायनस साइन, माझा कधी असेल मायनस थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कसं जायचं थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये, साइन ऑफ पाय प्लस थिटा थर्ड क्वाड्रंट आला. नंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं जाईल, साइन ऑफ 2 पाय मायनस थिटा, आणि या सगळ्यांचे व्हॅल्यूज काय येतील मायनस साइन थिटा. ठीक आहे, मायनस साइन थिटा. देअरफॉर साइन ऑफ पाय प्लस थिटा म्हणजे किती बघा, साइनची व्हॅल्यू 1/2 कधी येईल, साइन 30 डिग्री म्हणजेच काय, फॉर थिटा इज इक्वल टू π/6 व्हॅल्यू येईल माझी. फॉर थिटा इज इक्वल टू π/6 व्हॅल्यू किती येईल 1/2. सो पुट करा थिटाची व्हॅल्यू π/6. साइन ऑफ पाय प्लस π/6 इज इक्वल टू साइन ऑफ 2 पाय मायनस π/6 इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल मायनस साइन π/6, म्हणजेच याची व्हॅल्यू किती येईल -1/2 है ना. -1/2 आला. देअरफॉर काय येईल बघा, साइन ऑफ पाय प्लस π/6 म्हणजे किती, इट इज अगेन 7 π/6 इज इक्वल टू साइन ऑफ 2 पाय मायनस π/6 म्हणजे किती 11 π/6 राईट, इज इक्वल टू व्हॅल्यू किती येईल -1/2. म्हणजे हे दोन काय आहेत माझे, हे दोन माझे प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. म्हणजेच ऑप्शन कोणतं येईल बघा, 7 π/6 11 π/6. हाँ ये हो गया है ना. देअरफॉर दिस इज माय ऑप्शन, दॅट इज 7 π/6 आणि 11 π/6. अशा प्रकारचे CET मध्ये क्वेश्चन्स बनतात. ठीक आहे, ओके नेक्स्ट. ओके, तर याच्यानंतर आपलं प्रिन्सिपल सोल्युशनचा बऱ्यापैकी आपण सगळं सॉल्व केलेलं आहे. याच्यानंतर आपण जनरल सोल्युशन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.